तब्बल 2.5 दिवसांचा सर्वात मोठा मुक्काम आटपून आज दुपारी ज्ञानेश्वर माऊलींचा पायीवारी पालखी सोहळा दुपारी महानैवेद्य आरती झाल्यावर तरडगावकडे प्रस्थान ठेवणार आहे। आषाढी पायीवारी पालखी सोहळ्यातील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पहिल्या उभ्या रिंगणाचा सोहळा दुपारी 4 वाजता सोमवारी चांदोबाचा लिंब येथे पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला। त्यानंतर पालखी सोहळा मुक्कामासाठी तरडगावकडे निघणार आहे। दरम्यान लोणंद येथे शनिवारी सायंकाळी विसावलेला पालखी सोहळा तब्बल 2.5 दिवस मुक्कामासाठी होता। 2.5 दिवसांच्या या वारी सोहळ्यातील सर्वात मोठा मुक्काम असल्याने वारकरी खऱ्या अर्थाने इथे निवांत होतात। अनेकांनी कपडे धुणे, दाढी, कटिंग यांसारखी कामे उरकली। तसेच दुपारी तंबूच्या बाहेरील मोकळ्या जागेत भारूड, कीर्तन, भजन, पारंपरिक पोवाडेही रंगल्याचे पाहायला मिळाले। 3 ड्रोन कॅमेऱ्यांच्या द्वारे सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे या सर्व पालखी सोहळ्यावर विशेष नजर ठेवण्यात आली होती। ज्ञानेश्वर महाराजांच्या चांदीच्या पादुका असलेल्या पालखीचा तंबू विद्युत रोषणाईने सुशोभित करण्यात आला होता। तसेच या परिसरात दर्शनाच्या विशेष रांगा लावण्यात आल्या होत्या। लोणंदचा हा टप्पा मध्यवर्ती असल्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यातूनही दर्शनासाठी भाविकांनी 2.5 दिवस प्रचंड गर्दी केली होती। त्याचा ताण पोलीस दलावर पडल्याचे दिसून आले। दुपारनंतर दर्शनासाठी सर्व रस्ते एकमार्गी रांगा लावून चोख बंदोबस्तात ठेवण्यात आले होते। पोलीस कर्मचारी यासाठी विशेष परिश्रम घेताना दिसले। पालखी तळ परिसरात असलेली खाद्यपदार्थ, लहान मुलांची खेळणी, बुक्का, बेलफूल आदींचे स्टॉलही लक्ष वेधून घेत होते। कपाळावर गंध आणि बुक्क्याचा टिळा लावून भाविक दर्शनासाठी रांगा लावून उभे होते। साताऱ्याकडून येणाऱ्या तसेच शिरवळ, फलटण आणि पुण्याकडून येणाऱ्या सर्व मार्गांवर 4 चाकी वाहनांना विशेष पार्किंग तळ उभारून तेथे वाहनांच्या पार्किंगचा बंदोबस्त करण्यात आला होता। लोणंद तसेच परिसरातील गावातील अनेक ग्रामस्थांनी माऊलींना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून घरोघरी सण साजरा केला। तसेच अनेक वारकऱ्यांना जेवू घालण्यात आले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।